सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। कौशल्य विकास विभागाअंतर्गत 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण झाला। यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज्यपाल CP राधाकृष्ण उपस्थित होते। जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून संविधान मंदिर लोकार्पण झाला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे। राज्यातील ITI मध्ये संविधान मंदिर लोकार्पण होत आहे, याचा मला अभिमान आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावा असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। आरक्षण भारताचा आत्मा आहे, संविधानाचा आत्मा आहे। मात्र संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती परदेशात जाऊन आरक्षणाविरोधी वक्तव्य करतात, अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राहुल गांधीवर केली। भारताची राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ण आहे। भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय।